नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळेजण. तर आज मी खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग बनवत आहे आणि मी आज मस्त मेकअप करून ब्लॉग बनवायले. तर मी आलेले आहे लग्नाला, त्यामुळे मी आज ब्लॉग शूट करत आहे आणि मी ना बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेले आहे. तर इथं आम्ही आता रात्री आलो होतो, तर आता इथं थांबलो होतो आम्ही लग्नाच्या ठिकाणी. तर आता बघा, आता आम्ही निघालो आहे लग्नाला. तर चला जाऊया लग्नासाठी. आणि इकडे बघा बुलढाण्यामध्ये ना, म्हणजे आम्ही 2-3 घरी गेलो, त्या 2-3 घरीसुद्धा घरोघरी म्हणजे आपलं कसं नळ बोर असतो, तर तसं इथे घरोघरी विहीर आहे. तर हे बघू शकता विहीर किती खोल आहे आणि पाणी पण बघा, अशा विहिरी आहे. तर कोणाकोणाच्या असं इथं आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, खास म्हणजे या बकेटाने पाणी काढलं जातं, म्हणजे शेंदून पाणी काढलं जातं. बघा अशा काही विहिरी आहे आणि विहिरीला पाणी सुद्धा आहे. तर बघा सोबत आधी आलेला आहे, काय युवराज आहे हा. तर बघा युवराज आम्ही आलेला आहे आणि आधी आणि कोणतीच आहे. आधी आहे ना, ते बघा चल लवकर, आता उशीर झाला आपल्याला. आजीच्या घरी थांबलो होतो आणि हे ना आम्ही आजीच्या घरी थांबलेलो होतं. आणि चला आता आधी आला. हा कोणतं आहे, आसलगाव मध्ये आलेलं आहे आम्ही लग्नासाठी, तर नांदुरामधून. तर कोण कोण व्हिडिओ बघतं नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता लग्नाला जाऊ. सगळे वराडी गेलेले आहे आणि आम्हीच थांबलो आता. ते बघा तिकडं जायचं आता. मित्रांनो आता मी आलेले आहे लग्नामध्ये आणि लग्न लागलेलं आहे, झालं आता लग्न म्हणजे लागून झालेलं आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते नवरदेव नवरी. तर हे बघू शकता, इथं आहे आपली नवरी, इथं आहे आपले नवरदेव. तर नवरदेव हे माझे दादाच आहे आणि वहिनी तुम्हाला तुमच्या भावी जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बघा किती खूप छान दिसत आहे आपल्या वहिनीवर का. बघा किती मस्त मेकअप केला त्यांचा, खूप भारी दिसायला. आणि एक नाव घ्या हां छान घ्या. देवादेव महादेव पार्वती त्यांची संगिनी, आशिष रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. वाव, खूप छान नाव घेतलं वहिनी, खूप छान. आणि आता तुम्ही पण घ्या. नाही आता तुम्ही घ्या. आता वहिनी घेतलं, आता तुम्ही पण घ्या. घ्यावंच लागेल तुम्हाला. नाव घेतो की स्नेहा म्हणून तसं नाव नाही तसं नाही जमत, आज तुम्हाला घ्यावंच लागेल. वाटच नाही गेलं तसं नाव. मग वहिनीला तर आधीच करून ठेवलं, तुम्हाला काय करायचं. वगैरे बघतो पण आता आठवतो तसं आठवा नाही आठवा ना. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे चालेल. पण आता नेक्स्ट टाइम म्हणजे आता कोणी घ्यायला सांगतं ना, तर मग पाठ करून ठेवा. तर बघा खूप छान दिसतात दादा वहिनी. आणि तुम्हाला परत एकदा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या नवीन आयुष्यासाठी. तिकडं ना जेवण सुद्धा चालू आहे. सगळ्यांना जेवण करते आणि मला सुद्धा भूक लागली यांना सगळ्याला बघून. मी पण नंतर थोड्या वेळाने जेवण करते. मित्रांनो आता लग्न लावून आता आम्ही डायरेक्ट आलेलो आहे शेगावमध्ये गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता आम्ही आता ही रूम केलेली होती, आता आंघोळ वगैरे केली, आता मस्त दर्शनासाठी जातोय आम्ही. तर बघा सोबत आहे श्रद्धा, काका, मामा, युवराज आणि आजिरा सुद्धा आहे, तुम्हाला दाखवते मी. तर चला आता जाऊया दर्शनासाठी. आम्हाला आहे ना म्हणजे खूप लवकर उठायचं होतं, पण आम्ही लग्नावर एवढं थकून आलो होतो, तर आम्ही खूप लेट उठलो. त्याच्यामुळे आता दर्शनासाठी सुद्धा आम्हाला खूप उशीर होणार आहे. तर चला आता किती वाजले आधी दाखवा एकदा युवराज. करेक्ट 9 वाजलेले आहे. तर बघा चला आता काहीच राहतो. हा चल म्हणलं चला. आता आम्ही आलेलो आहे शेगावमध्ये आणि आता आम्ही गाडी पार्किंगला जाऊन आता आलो दर्शनासाठी. आज पण खूप गर्दी आहे आणि ऊनचा बाप किती एवढे चटके लागाले, उन्हाचे बाप आणि खूप चटके लागाले. बघा आधी युवराज आणि आम्ही सगळे दर्शनासाठी जातोय दर्शनासाठी मंदिरामध्ये. आणि आता म्हणजे मंदिरामध्ये पण अलाउड आहे का नाही हे मला माहिती नाही. जर असला तर मी नेईन आणि जर नसला तर नाही नेणार. तर चला इथून दर्शन घ्या आता तुम्ही. आणि कोण कोण शेगावला आलेला आहे नक्की कमेंट करून सांगा. किती मी 3 वेळेस आले, पण 2 वेळेस मी कधी आली मलाच माहिती नाही. मंदिरात आम्ही आलो आणि त्यांना आम्ही चप्पल सोडायला लागलो. बघा शेगाव मंदिर इतकं स्वच्छ आहे आणि इतकं भारी वाटतं ना मंदिरात, खूप भारी वाटतं. बघा आता आम्ही सगळेजण चप्पल काढतोय. आधी युवराज, मी पण काढते आता चप्पल. खूप
गर्दी आहे बरं का, गर्दी सुद्धा खूप बघून गेली. बघा आता आम्ही लागलेला आहे लाईनला आणि लाईन खूप लंबी होते आणि पण आता दाखवते मी मंदिर. तर मंदिरामध्ये गेल्यावर म्हणजे फोटो वगैरे व्हिडिओ काढता नाही येणार. तर हे बघू शकता, हे आहे मंदिर. तर ते आहे बरं का मंदिर. तर घ्या तुम्ही सगळेजण दर्शन. बघा खाली सगळेजण मस्त फोटो वगैरे काढतात. तर आता झाले आमचं दर्शन. आता आमचं झालेलं आहे दर्शन आणि दर्शन एकदम छान झालं. म्हणजे अर्धा तास लागला आम्हाला एवढा करता असून सुद्धा आणि एकदम आरामात दर्शन झालं आमचं. मस्त विसरीला गजानन महाराजांना एकदम डोळे भरून बघितलं, खूप भारी वाटलं आणि मंदिरात आल्यावर असं वाटलं तसं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. आणि बघा असं जास्त आहे कसं मित्रांनो बघा आता मी करत आहे जेवण आणि हे बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे. तर हे बघा पिठलं आहे, वरण आणि आलूची भाजी, एकदम बुंदीचा गोळा, चपाती भात वगैरे आहे. आणि हे बघा आधी युवराज पण जेवण करायला लागले. चांगलं जेवण आहे. खूप छान आहे आणि खूप स्वच्छता वगैरे आहे इथं. हे बघा इकडे पण आईच पप्पा जेवण करत आहे. इकडे बार असं म्हणजे काय लागले पुढे सगळं मांडायला पण येतं. ते कोण कोण आलेले शेगावमध्ये नक्की कमेंट करून सांगा. पण या संस्थेमध्ये खूप छान जेवण भेटतं, ते पण फ्रीमध्ये. कमेंटमध्ये जे गजानन नक्की लिहा. चला आता मी जेवण करते.